नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र संतोष कसबे आपल्याला एक महत्त्वपूर्ण माहिती सांगत आहे. ती नीट लक्षात घ्या, ऐका आणि समजून घ्या. मित्रांनो, आज आमचे मित्र अशोक यादव यांनी बटाटे काढलेले आहेत महाशिवरात्र निमित्त विकण्याकरिता. तर बघा त्या बटाट्यांचे आज काय भाव आहे आणि काय हाल आहे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, कॅरेक्टर भाटलेले आहेत, पन्न्या भाटलेले आहेत, हे पोते भरलेले आहेत. हे बघा, हे सगळ्या पन्न्या वगैरे भरून ठेवल्यात. इकडं पोते भरलेले आहेत, कॅरेक्टर पोते, भरपूर माल इथं पडलेला आहे. हे बघा, सगळ्या पन्न्या वगैरे भरून ठेवलेले आहेत बटाट्यांनी. माल काटून ठेवलेला आहे सर्व वेगवेगळा. चांगला माल आहे, मस्त छान. वेगवेगळा माल बघा, किती मोठा मोठा बटाटा आहे. हा हातात बसत आहे एवढा पावशेरचा एक बटाटा आहे. अर्धा किलो पावशेरच्या आसपास बटाटा आहे. हो, बटाटे घ्यायला चालू आहे. हो, चिप्सला घेऊ ना, फाट्यावर गेले तर यायला लागेल. हे चिप्स करण्याजोगे बटाटे आहेत. आणि आज महाशिवरात्र असल्यामुळे खूप मोठे बटाटे आहेत. महाशिवरात्रीसाठी हे काढलेले बटाटे आहेत आणि हे लोकांना पण विकण्यासाठी मार्केटमध्ये न्यायचे आहेत. पण आज ह्या बटाट्याला फक्त 10 ते 12 रुपये किलोचा भाव मिळत आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी एवढं कष्ट करायचं, दिन रात्र उन्हामध्ये त्याला थेंब पाणी साचून, बोरचं विहिरीमध्ये साचून इकडं तिकडं थोडं हे करून त्याला ठिबकनी म्हणा किंवा दाऱ्याजवळ म्हणा हे पाणी एवढं द्यायचं. आणि ऐन टायमाला बेभाव त्यांनी काहीतरी स्वप्न बघून ठेवलेले असते आणि हे बेभाव एवढाले बटाटे, एवढे मोठमोठे बटाटे हे बेभाव विकायचे. 10-12 रुपये किलोनी हे बटाटा विकायचं. म्हणजे हे कितीपत योग्य आहे. हे बटाटा कमीत कमी आता हे अर्धा किलोच्या आसपासचं बटाटा आहे. बघा, खूप मोठे बटाटे आहेत. मग एवढाले बटाटे, एवढाला माल, हा किती मोठा माल आहे. आता हे 3च बटाटे कमी जास्त मला वाटतं. हे हा बघा, हे 3 किंवा 4 बटाटे 1 किलोचे आसपासचे बटाटे आहेत हे. मग एवढा माल हा मोठा, एवढ्याला बेभाव द्यायचा. हा बेभाव माल देणं शेतकऱ्याला परवडतं का? हे बघा, बटाटे किती मोठे बटाटे आहेत. हे एवढे बेभाव माल देणं हे शेतकऱ्यासाठी खूप म्हणजे त्यांच्या बाबतीत खूप गैरव्यवहार केला जातो शासनाकडून. मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर मार्केट कमिटी ह्याचा भाव ठरवते आणि त्या प्रकारे ह्यांना ते भाव देतात. त्या म्हणजे ह्यांनी पिकवायचं 3-4 महिने 6 महिने ह्याच्यात घालायचे. कुठल्याही माळव्यामध्ये शेतीचे कुठल्याही वस्तू असेल, ज्वारी, बाजरी, गहू, तूर, हरभरा, हे कुठले असेल, किंवा बटाटे किंवा गाजरा असतील, काही असेल, मुळा, हे सगळ्या वस्तू असतील, शेंगा असतील, असं टमाटे वगैरे हे ते काढले सगळ्या भावांना हे मार्केटमध्ये गेल्याच्यानंतर ते माल हातात घेऊन त्याची जी किंमत ठरवतात. म्हणजे शेतकरी हा चोर बनतो, तिथं जाऊन उभा राहतो बिचारा आणि त्याने भाव ठरवायचे आणि त्यांनी विकायचं. हा कितीपत योग्य आहे? आणि ते जसे बी देतील तसं ते माल काटवायचा. तर हा म्हणजे हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. तर हे शासनाने लक्षात घेतलं पाहिजे की शेतकऱ्याला, आणि आपल्या देशामध्ये म्हणतात की शेतकरी हा बळीराजा असतो. तर हा बळीराजा कशाने बळीराजा? फक्त असं म्हणजे द्यायचं मार्केटमध्ये नेऊन आणि चोरासारखं जाऊन उभं राहायचं आणि त्यांनी जे माल ठरवून त्या मालाला जो माल देतील तेच मालाला म्हणजे त्यांच्या पद्धतीने भाव घ्यायचा आणि तेवढेच काय तर ते पैसे घेऊन यायचे. हे खूप म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीत अयोग्य असतं. तर ते
असं झालं नाही पाहिजे आणि शेतकऱ्याला त्याच्या खऱ्या कष्टाची किंमत मिळाली पाहिजे. मग ते कुठलंही काही असेल, मार्केटमध्ये जे शेतामधून जे मार्केटमध्ये जातं त्याला योग्य भाव भेटला पाहिजे. त्याचे कष्ट काय आहेत हे जाणून घेतले पाहिजे. आज हा कच्चा माल तुम्ही गेल्याच्यानंतर आता हे कच्च्या मालाचं आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. हे जर चिप्स करायला जर गेले बटाटे, तर हे 5 बटाटे आहेत. हे 1, हे 2, 3, 4 हे 5 बटाटे आहेत. या 5 बटाट्याचं कमीत कमी मार्केटमध्ये हे 4-5 बटाट्याचे मार्केटमध्ये जर चिप्स बनवले तर ह्या एका बटाट्यामध्ये कमीत कमी ह्या एका बटाट्यात कमीत कमी 10 पुडे बनतील. 7-8-10 पुडे बनतील बारीक बारीक चिप्साचे. तर हा ₹5 पुडा जातो. ₹5 पुडा म्हटलं तर 10 5 ₹50 हे एका बटाट्याचे ते करतात. एका बटाट्याचे 10 5 ₹50 होतील त्यांच्यावाले. म्हणजे ₹5 जर गेलं तर मग एका बटाटे जर एवढी किंमत होत असेल तर या कच्च्या मालापासून एवढे लोक समजा माल म्हणजे पैसा कमावतात, तर शेतकऱ्याला का नकोत? ज्याने एवढे दिवस कष्ट केले त्याला त्याच्या मालाची खरी किंमत का होत नाही? तर एक बटाटा जर याचे जर 10 पुडे बनवले, ₹5 जरी पुडा म्हणला तर 10 पुड्याचे ₹50 होतात. मग एका बटाट्याचे एवढे होत असतील तर हे किती आज माल पडलेला आहे तर बटाटे. मग हे असे सर्व जर शेतकऱ्याचे असे जर नुकसान होत असेल तर हे शासनाला कुठंतरी कळलं पाहिजे की शेतकऱ्याला खरंच बळीराजा म्हणतात, तर त्याप्रमाणे त्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे. आणि तो पण कुठेतरी थोडा जगामध्ये जरा श्रीमंत झाला पाहिजे. त्या हौस आहे, त्याने चांगलं घरदार बांधावं, त्याचे मुलं मुलीला लागावेत, त्याने देशाविदेशाची हे केले पाहिजे, सैर केले पाहिजे, हिंडला पाहिजे, फिरला पाहिजे. का त्याने 24 तास त्याने काय जगाचा गुत्ता घेतला आहे का? की 24 तास त्याने फक्त राबायचं, 24 तास शेतामध्येच राबायचं, कुठं हिंडू नाही का, फिरू नाही का, कुठे जाऊ नाही का, येऊ नाही का? तर ह्या गोष्टीसाठी पैसा लागतो भरपूर. आणि जर एवढं करून हे 3-3, 6-6 महिने परिश्रम करून जर असा माल भेटत असेल तर त्याची जी मनातल्या ज्या इच्छा असतात, ज्या अपेक्षा असतात त्या त्याने त्याच्यात दाबून माराव्यात का? तर हे शासनाला कळलं पाहिजे. तेलाचा भाव काय आहे, शेंगदाण्याचा भाव काय आहे, साखरेचा भाव काय आहे? म्हणजे तुमच्या कच्च्या मालापासून तुम्ही पक्का माल बनवता आणि त्याच्यात 10 पट त्याच्या माल म्हणजे किमती वाढवता आणि तेच परत शेतकऱ्याला विचारता. मग हे कितीपत योग्य आहे? जर हे असं जर त्यांनी पुन्हा तोच माल पक्का घेतला करायचा तर त्याला ते पैसे पुरतात का जिंदगीमध्ये? नाहीत पुरत. तर मग त्याच्या ज्या इच्छा अपेक्षा असतात घर बांधण्याच्या किंवा काही कुठल्या गाडी घोडी घेण्याच्या, त्याची स्वतःची गाडी असावं, दारामध्ये 4 चाकी 4 व्हीलर गाडी असावी, त्याला म्हणजे खूप अपेक्षा असतात. तर त्या अपेक्षा त्याच्या तशाच मरून जातात आणि नुसतं सगळं जग फक्त शेतकरी राजा म्हणून त्याचा उदय करतो. पण त्याची इच्छा अपेक्षा काय असतात हे कुणीही जाणून घेत नाही आणि त्याबद्दल कुणी लढत नाही. आज 5-6 वर्षापासून फक्त आरक्षणावरच फक्त मुद्दा चालू आहे. त्या शेतकऱ्याच्या मालाला काय भाव आहे हे कोणीही विचारत नाही आहे. आज कापसाला लोकाला वाटते कापसाचा भाव वाढेल, पण बघा किती 4-5 हजारापासून 7 ते 8 हजारापर्यंत 9 हजारापर्यंत लालूच दाखवतात. परत रिटर्न घालू सरूच तर परत पुन्हा 6 हजार 5 हजारावर 7 हजारावर भाव येतो. मग एवढं कष्ट केलेलं त्याने, एवढं ऊन वारा सहन करून, पाऊस सहन करून ते पीक जतन केलेलं असतं सर्व. त्याला काय म्हणू लागत नाही. आज नांगरीपासून तर खुरपणी कोळपणी सगळं परिश्रम करणं, कापूस वेचेपर्यंत त्याचा किती पैसा जातो हा विचार का कसं कोणी करत नाही? हां, त्याला किती प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं वगैरे वापरावं लागतात, कसं टिकवावं लागतं, काय लागतं, हे सगळं थांबतं का? शेतकऱ्याचे किती हाल होतात ते हे कोणीही तपासत नाही कोणी. आणि ऐन टायमाला त्यांचा भाव तुम्ही ठरवता. म्हणजे कितीपत योग्य आहे हे खरंच खूप म्हणजे शासन आणि इतर लोक राजकर्ते लोक ह्याच्यावर खूप नाचरे करतात. शेतकऱ्यांसोबत खूप म्हणजे दुर्व्यवहार करतात ते. तर हे कुठंतरी खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी कुठंतरी शासनाने लक्षात घ्याव्यात आणि शेतकऱ्याच्या जो बी कुठला माल असेल शेतातला त्याला भरभरून भाव द्यावा आणि शेतकऱ्याला बी 2 पैसे मिळतील असा विचार करावा शासनाची, हीच माझी विनंती आहे. बाकी काय जास्त बोलत नाही. चलो बाय, धन्यवाद. परत एकदा हे बटाट्याचे हे दाखवतो फोटो. सर्व बटाटे असे पडलेले आहेत. आता हे कधी जातील मार्केटमध्ये आणि कधी काय होईल सांगता येणार नाही. मोठमोठे बटाटे आहेत.
3-4 किलो जर 3-4 बटाटे टाकले तर 1 किलोभर बटाटे पडतात. एवढे मोठमोठे बटाटे आहेत तिथे. चलो, धन्यवाद. थँक्यू. बाय.